भीमा नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्यांना विरोध करणाऱ्या व्यक्तीवर वाळू माफियांचा हल्ला, हातपाय तोडले. पंढरपूरचे तहसीलदार या सगळ्या वाळू उपशाला कारणीभूत. तहसीलदारांच्यावर कारवाई व्हावी, ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांची मागणी. भीमा नदी पात्रातून वाळू उपसा करणाऱ्यांना सातत्यानं विरोध करणाऱ्या आणि प्रशासकीय पातळीवर वाळू उपशाबाबत तक्रार करणाऱ्या एका स्थानिक व्यक्तीवर वाळू माफियांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील बिटरगाव पाटी येथे हा रात्री हल्ला झाला. वाळू माफियांनी या व्यक्तीचे हातपाय तोडले असून तुषार उर्फ बालाजी नागटिळक असे हल्ला झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सांगलीमधील भारतीय हॉस्पिटलमध्ये नागटिळक यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. पंढरपूर तालुक्यातील अजनसोड आणि आंबे गावातील भीमा नदी पात्रातून वाळू उपशाबाबत तुषार उर्फ बालाजी नागटिळक यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करत होते. त्यामुळे चिडून वाळू माफियांनी रात्री नागटिळक यांच्यावर हल्ला केला. दरम्यान ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी वाळू माफियांनी केलेल्या या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत वाळू माफियांना कोणाचा पाठिंबा आहे, वाळू उपसाची परवानगी नसताना कोणाच्या जोरावर भीमा नदी पात्रात वाळू उपसा होते याचा सखोल तपास करावा अशी मागणी केली आहे. तसेच पंढरपूरचे तहसीलदार या सगळ्या वाळू उपशाला कारणीभूत असल्याचा आरोप करत तहसीलदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी शरद कोळी यांनी केली आहे. तानाजी नागटिळक, तुषार उर्फ बालाजी तानाजी नागटिळक. काय झालं? मी राहणार सुस्ते, अजून संस्था रहिवासी आहे. संबंधित मी महसूल विभागाला, पोलीस स्टेशनला वारंवार वाळू माफियाविरोधात तक्रार देतो. या अर्ज पण केलेत मी, तरी काय दखल घेत नाहीत. त्या म्हणजे मी वारंवार तक्रार देण्याच्या कारणावर माझ्यावर खोटे गुन्हे दाखल पण परवा केले त्यांनी. आणि मी रात्री माझ्या शेतात चाललो असता, नदीकाठची माझी मोटर चालू होती, मी पाणी पाहण्यासाठी गेलो असता नदी म्हणजे आमच्या शेतात. त्यावेळी तिथं 2 गाड्या आल्या. माझ्या गाडी त्यांनी आडवी लावली आणि संबंधितल्या वाळू माफियांनी मला रिव्हॉल्वर लावली. सुरुवातीला रिव्हॉल्वर लावली आणि 8 ते 9 व्यक्ती त्या ठिकाणी आले, म्हणजे होते जमाव करून तिथं. आणि तलवारीनं माझ्या पायावर सपासप असं म्हणजे तलवार उलटी करून सपासप मला उचलून नेलं त्यांनी. 1-1.5 फुटावर लांब अंधारात नेलं आणि माझ्यावर मोठ्या प्रमाणात तिथं हल्ला केला. आणि रिव्हॉल्वर लावली माझ्या ह्याला डोक्याला. रिव्हॉल्वर लावली अरविंद अटकळे नामक व्यक्ती. आणि हे सगळं चालू आहे ते सुनील वाघ, संबंधित त्या तिथं वाळू उपशापाशी असते सुनील वाघ म्हणून. सुनील वाघ, माणिक माने, प्रताप माने, पवन माने, बबन उर्फ युवराज भिंगारे, पोपट माने. का मारलं? मी तक्रारी करतोय म्हणून मला मारलं त्यांनी. महसूल विभागाला मी तक्रारी करतोय वाळू उपशाबद्दल. चोरीची वाळू सगळी. पंढरपूर तालुका वाळू माफियांनी केला बिहार. काल रात्री तुषार उर्फ बालाजी नागटिळक हा सामाजिक कार्यकर्ता आहे. याने अनेक वेळा आदोनसोंड इथून अवैध वाळू उपशाला विरोध केला. वरिष्ठांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. पुणे येथे आयुक्त कार्यालयामध्ये उपोषणाला बसला. याचा राग मनात धरून पंढरपूर तालुक्यातील वाळू माफियांनी त्याच्यावर काल रात्री 11च्या सुमारास प्राणघातक हल्ला केला. त्याचे दोन्ही पाय तोडून टाकण्यात आले, एक हात तोडून टाकण्यात आला. याला जबाबदार वसूलदार पोलीस गणेश कुलकर्णी आणि आत्ताच नुकताच चार्ज घेतलेले पोलीस निरीक्षक चिल्लीवार साहेब हेच जबाबदार आहेत. कारण मी स्वतः देखील आजपर्यंत तिथून अवैध वाळू उपसा होतोय, आंबे येथून अवैध वाळू उपसा हे जे व्हिडिओ शूटिंग पुरावा वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यावेळेस अधिकाऱ्यांनी जर वेळेत कारवाई केली असती तर आज त्याच्या जीवावरती हल्ला झाला नसता, प्राणघातक हल्ला झाला नसता, त्याचे दोन्ही हातपाय तोडण्यात आले नसते, पाय मोडण्यात आले नसते. याला जबाबदार पोलीस निरीक्षक आहे आणि वसूलदार पोलीस गणेश कुलकर्णी आहे. आणि हल्लेखोरावरती ताबडतोब गुन्हे दाखल करा, त्यांना अटक करा आणि पोलीस निरीक्षक आणि पोलीस गणेश कुलकर्णी यांच्यावर देखील गुन्हे दाखल करा. अहो, पंढरपूर तालुक्यात वाळू माफियांनी अक्षरशः बिहार करून ठेवला. बिहार गुन्हेगार वाढवतात. पोलीस हप्ते घेऊन गुन्हेगार वाढवायचं काम करतात. पण पोलिसांना अक्षरशः तक्रारदाराला वेळ द्यायला वेळ नाही, तक्रारीची दखल घ्यायला वेळ नाही, 2 नंबर धंदे बंद करण्यासाठी वेळ नाही, अवैध वाळू उपसा बंद करायला त्यांना वेळ नाही. परंतु
पैसे घेऊन रात्री 1 ला 2 ला वाळू माफ्याला घर उघडं करून त्यांना भेट देतात, त्यांच्याशी गप्पा मारतात, त्यांना थ्रुपास दिला जातोय. ही फक्त पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकारी, यात ती पंढरपूरचा हरामखोर तहसीलदार ती देखील जबाबदार आहे. त्यांच्या डोळ्यात काय चटणी गेली का? पोलिसांना दिसत नाही का? अहो, पाला जर हल्ला तर पोलिसांना कळतोय. तिथली पोलीस यंत्रणा काय झोपी केली काय? या ठिकाणी माझी पोलीस अधीक्षक SP साहेबांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, साहेब, पंढरपूर तालुक्यात आजपर्यंत वाळू माफियांनी 6 महिन्यामध्ये 4 वेळा हल्ले केले आहेत आणि त्यात महसूल अधिकाऱ्यावरती 3 वेळा प्राणघातक हल्ला आहे. आपली यंत्रणा कुठं आहे? आपली यंत्रणा का कारवाई करत नाही? अहो, आपण कारवाई वेळेवर केली नाही म्हणून तर वाळू माफ्याला मस्ती चढली, त्यांना माज आलाय आणि कायदा पायदळी तुडवून अशा पद्धतीने सामाजिक कार्यकर्त्यावर, महसूल अधिकाऱ्यावर, चांगल्या इमानदार पोलीस अधिकाऱ्यावर हल्ले केले जातात. आणि याला जबाबदार आपले भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि पंढरपूर तालुक्याचा माजखोर तहसीलदार आहे. यांच्यावर कारवाई पहिली करा. का कारवाई केली जात नाही? कशासाठी कारवाई केली जात नाही ना? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.